हां, मी आत्ता मित्राच्या घरी आलेलो आहे. ज्याच्यासोबत मी शूट करायला जाणार आहे बाईकचं. तर भेटू गाडीत होताना. अरे 2000चा आहे ना तो, 2000चा फक्त एवढा लहान असून हे बुट बिट कुठून शिकलास? कॅमेरावर होतात तो टाकतो मी. 2002चा आहे का? चला, आलोय दोस्ताच्या घरी. बघू आता गाडी धुतो वगैरे आणि डायरेक्ट तुम्हाला शूटच्या लोकेशनवरच भेटतो. तोपर्यंत बाय बाय. आत्ता आम्ही युनिव्हर्सिटी रोडवरचं शूट संपवलंय आणि रंकाळा लेक आहे इकडं, तर तिकडे शूट करायला चाललं. तिकडचं शूट करतो आणि तुम्ही ते शूट एन्जॉय करा. सिनेमॅटिक आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा भाई. ह्याची एक रील मी माझ्या इंस्टावर पण टाकलेली आहे. इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. त्यानंतर पुन्हा माझा मित्र आणि मी गणपती पाहायला बाहेर पडलो. आता तुम्ही म्हणताल अरे हा मित्र मित्र म्हणतोय, नक्की मित्र आहे तरी कोण? तर तो खास मित्र आहे महेश पुजारी उर्फ बंडू पंत, ज्याच्याकडे मी कोल्हापूरला थांबलो आहे. धन्यवाद बंडू पंत, एवढी काळजी घेतल्याबद्दल. त्यानंतर बाहेर पडल्या पडल्या दर्शन झालं ह्या राजारामपुरीच्या राजाचं. तुम्हाला हे सगळं डेकोरेशन पाहून वाटत असेल की कसलं भारी डेकोरेशन केलं. मला पण असंच वाटलं होतं, पण हे डेकोरेशन फक्त 50% झालं आहे. हा भाई खरं बोलतोय मी, कारण तिथल्या मंडळाच्या कार्यसचिवांशी बोलताना त्यांनी मला सांगितलं की हे डेकोरेशन फक्त 50% आहे, अजून 50% व्हायचं बाकी आहे. अरे भाई, त्यांनी हे पण सांगितलं की ही मूर्ती पालीवरून मागवली जाते. ज्यांच्याकडून ही मूर्ती मागवली जाते ते फक्त अशा 5 मूर्ती बनवतात आणि त्यातली एक राजारामपुरीत येते व उरलेल्या 4 मूर्ती साऊथ आफ्रिकेला जातात. आपल्या बाप्पांचा उत्सव बाहेर देशात पण एवढा सेलिब्रेट होतो ऐकून ना भाई, खरंच लय भारी वाटलं. त्यानंतर हा आहे डोंबारवाडीचा बाप्पा. ह्या मूर्तीचे डोळे पाहून तुम्ही पण शॉक झाला असाल ना, मी पण सांगतो. ह्या बाप्पाचे डोळे सोन्याचे बनवले. हा बाप्पा डोंबरवाडीच्या एकत्र तालीम मंडळाचा आहे. तिथले लोक ह्या बाप्पाला खूप मानतात, कारण त्यांचा विश्वास आहे की हा गणपती नवसाला पावणार आहे आणि त्यामुळेच हा इतकं युनिक आहे. आणि थांबा, तुमच्यासाठी जरी हा व्हिडिओ संपला असला तरी माझ्यासाठी अजून संपलेला नाही. कारण इथं काही मित्र येतं, त्यांचे आईबाबा येतं, ह्या सगळ्यांचं एवढं प्रेम भेटले ना भाई, ते
शब्दात मांडूच शकत नाही. आणि खरंच भाई म्हणूनच म्हणतात हे कोल्हापूर आहे भावा, इथं प्रत्येक विषय हार्डच असतोय. पण आता आपला कोल्हापूरचा प्रवास इथपर्यंतच होता. उद्याचा काय प्लॅन आहे, आपली गणपती सिरीज चालू राहणार आहे का नाही, हे पाहण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा. आणि हां, आत्तापर्यंतचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटलेत हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, शुभरात्री.